नमस्कार मंडळी. आज आपण एका महत्त्वाच्या एकादशीबद्दल बोलणार आहोत. ही येते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि या एकादशीचं नाव आहे पाशांकुशा एकादशी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून दिसतं की या एकादशीला आपल्या परंपरेत एक खास स्थान आहे. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या व्रतामागे खूप रंजक आणि म्हणजे शिकण्यासारखी कथा पण आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण समजून घेऊया की ही पाशांकुशा एकादशी नक्की काय आहे, तिचं महत्त्व काय मानलं जातं, हे व्रत कसं करतात म्हणजे पद्धत काय आहे आणि त्या कथेमधून आपल्याला काय बोध मिळतो. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या एकादशीचं महत्त्व काय आहे यावर बोलूया. जी माहिती आहे ती सांगते की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, मनोवांछित फळं मिळावीत म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन केलं जातं. ते या एकादशीच्या नावातच तिचं एक वैशिष्ट्य दडलंय असं काही जण मानतात. पाश म्हणजे बंधन आणि अंकुश म्हणजे नियंत्रण ठेवणारं साधन. तर असं म्हणतात की हे व्रत पापांच्या बंधनातून म्हणजे पाशातून सोडवतं आणि आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवायला मदत करतं. म्हणूनच परंपरेनुसार ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी मानली जाते. अच्छा, पाश आणि अंकुश नावावरूनच अर्थ स्पष्ट होतोय थोडा. अगदी. इतकंच नाही तर या व्रतामुळे स्वर्ग आणि मोक्ष मिळतो असंही सांगितलं जातं. म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही तर पाप नष्ट होणं आणि मोक्ष मिळणं ही खूप मोठी फळं झाली. आणि माहितीमध्ये आणखी काही गोष्टी पण आहेत, जसं आरोग्य चांगलं राहतं, सौंदर्य मिळतं, धनसमृद्धी येते, चांगले मित्र मिळतात. म्हणजे असं वाटतंय की एकाच व्रतातून किती वेगवेगळ्या प्रकारची फळं अपेक्षित आहेत. बरोबर. हे व्रत म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातल्या अनेक बाजूंना स्पर्श करतं असं दिसतंय. शारीरिक आरोग्य आहे, मानसिक समाधान आहे, भौतिक गोष्टी म्हणजे धन आणि आध्यात्मिक पातळीवरची उन्नती पण आहे, जसं पापनाश, स्वर्ग, मोक्ष. मला वाटतं याच व्यापक फलांमुळे या एकादशीला एवढं महत्त्व दिलं जात असावं. हे पटण्यासारखं आहे. आता हे इतकं महत्त्वाचे व्रत आहे तर ते नक्की कसं करतात, म्हणजे त्याची पद्धत काय आहे. असं दिसतंय की याची सुरुवात एकादशीच्या दिवशी नाही होत, तर आदल्या दिवशीच म्हणजे दशमीलाच काही तयारी सुरू होते. हो, बरोबर. दशमीला काही विशिष्ट धान्य खाणं टाळायला सांगतात. त्यांना सप्तधान्य असंही म्हणतात. गहू, उडीद, मूग, हरभरे, जवस, तांदूळ, काही ठिकाणी मसूर किंवा जव पण धरतात. तर हे पदार्थ दशमीला खायचे नाहीत. अच्छा, यामागे काय कारण असेल, म्हणजे काही विशिष्ट धान्यच का? अनेकदा अशा नियमांमागे एक विचार असतो की आहारातून रजोगुण आणि तमोगुण वाढवणारे पदार्थ कमी करायचे. व्रतासाठी सत्वगुण वाढवणं महत्त्वाचं मानलं जातं, कारण व्रत हे फक्त शरीराचं नाही, मनाचं आणि आत्म्याचं पण असतं. त्यामुळे चित्त शांत आणि एकाग्र राहावं यासाठी आहारावर नियंत्रण ठेवतात. आणि आहाराबरोबरच बोलण्यावर पण नियंत्रण ठेवायचा सल्ला आहे, बरोबर? दशमी आणि एकादशीला कमी बोलावं, जमलं तर मौन पाळावं असं पण सुचवतात. याला मौनव्रत म्हणतात बहुतेक. हो, मौनव्रत. कमी बोलल्याने किंवा मौन पाळल्याने काय होतं तर आपली ऊर्जा वाचते आणि ती आपण आतल्या चिंतनाकडे, देवाकडे लावू शकतो. सतत बोलल्याने मन कसं विचलित राहतं, शांत बसलं की ते स्थिर होतं, अंतर्मुख होतं आणि व्रतासाठी जी एकाग्रता लागते ती साधायला मदत होते. हे महत्वाचं आहे. तसंच दशमीला तामसिक वस्तूंचं सेवन टाळायला आणि पूर्ण ब्रह्मचर्य पाळायला सांगितलंय. आता हे तामसिक म्हणजे नेमकं काय हे थोडं सांगाल का? हो, नक्की. आपल्या तत्वज्ञानात प्रकृतीचे 3 गुण मानले आहेत: सत्व, रज आणि तम. तमोगुण म्हणजे काय तर जडपणा, आळस, अज्ञान, नकारात्मकता. तामसिक आहार म्हणजे मग शिळं अन्न, खूप तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण, मांस, मद्य वगैरे. व्रताच्या काळात हे टाळायला सांगतात, जेणेकरून मनावर आणि शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये. आणि ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक पातळीवर पण इंद्रियांवर ताबा ठेवणं, जेणेकरून आध्यात्मिक ऊर्जा टिकून राहील. म्हणजे दशमीचा पूर्ण दिवस हा एकादशीच्या मुख्य व्रतासाठी आपले शरीर आणि मन शुद्ध करण्याची तयारीचा एक प्रकार आहे. आहार, बोलणं आणि वागणं यावर संयम. अगदी बरोबर. ही जी पूर्वतयारी आहे ती व्रताचं गांभीर्य वाढवते आणि व्रत करणाऱ्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करते. मग येतो एकादशीचा मुख्य दिवस. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून व्रताचा संकल्प करायचा असतो. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की हा संकल्प आपल्या शक्तीनुसार करायची मुभा आहे. हो, हे फार महत्वाचं आहे.
म्हणजे प्रत्येकाने अगदी निरंकार म्हणजे पाण्याशिवाय उपवास केलाच पाहिजे असं नाहीये. ज्यांना जमेल ते पूर्ण उपवास करतात. काही जण फक्त फळं आणि दूध घेतात, ज्याला फलाहार म्हणतात. काही जण फक्त एकदा सात्विक जेवण करूनही हे व्रत करू शकतात. ही जी लवचिकता आहे ना, ती चांगली आहे, कारण मग वेगवेगळ्या शारीरिक क्षमतेचे लोक पण यात सहभागी होऊ शकतात. मुख्य भर कशावर आहे तर श्रद्धेने आणि आपल्या शक्तीप्रमाणे व्रत करण्यावर. बरोबर. संकल्प झाल्यावर मग पूजेची तयारी. चौरंगावर किंवा पाटावर श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याची पूजा करतात विधिवत. पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करतात. आणि व्रताच्या दरम्यान विष्णू सहस्रनाम वाचण्याचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. हो, विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूंच्या 1000 नावांचं स्तोत्र. प्रत्येक नाव विष्णूंच्या कोणत्या तरी गुणाचं, रूपाचं किंवा कार्याचं प्रतीक आहे. असं मानतात की ते वाचल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, मनात भक्ती वाढते आणि विष्णूंची कृपा होते. एकादशीसारख्या पवित्र दिवशी ते वाचणं म्हणजे व्रताची ताकद आणखी वाढवणं आहे. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे व्रत एकादशीला संपत नाहीये. त्याचं पारण म्हणजे व्रत सोडण्याची जी पद्धत आहे ती दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी होते. हो, अगदी. द्वादशीला सकाळी पुन्हा पूजा करतात आणि मग ब्राह्मणांना जेवण देतात, यथाशक्ती दक्षिणा देतात. आणि हे दानधर्म झाल्यावरच व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वतः जेवायचं असतं. हा जो दानाचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे दशमीची तयारी, एकादशीचा उपवास आणि पूजा आणि द्वादशीला दान करून व्रत पूर्ण करणं, हे असं 3 दिवसांचं एक पूर्ण चक्र आहे. फक्त एका दिवसाचा उपवास नाहीये हा. बरोबर. यातून काय दिसतं की व्रतामध्ये फक्त स्वतःपुरता संयम आणि पूजा नाही, तर समाजाबद्दलची, विशेषतः गरजू किंवा ज्ञानी व्यक्तींप्रती ब्राह्मण इथे ज्ञानाचं प्रतीक म्हणून आले. दानाची भावना पण व्यक्त करायची आहे. दानानेच व्रताची पूर्तता होते असं मानलं जातं. आता या व्रताशी जोडलेली जी कथा आहे तिच्याबद्दल बोलूया. ती कथा या एकादशीचं महत्त्व आणखी स्पष्ट करते. असं म्हणतात की महाभारतात युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात की अश्विन शुक्ल पक्षातल्या एकादशीचं नाव काय आणि तिचं महत्त्व काय आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना ही कथा सांगतात. अच्छा, महाभारतातला संदर्भ आहे हा. हो, कथा सत्ययुगातली आहे. विंध्य नावाचा पर्वत आहे, तिथे क्रोध नावाचा एक डाकू राहायचा. नावाप्रमाणेच तो खूप क्रूर, निर्दयी म्हणजे अगदी राक्षसी स्वभावाचा होता. त्याने आपलं सगळं आयुष्य हिंसा, लूटमार, चोरी, लोकांना त्रास देण्यातच घालवलं होतं. खोटं बोलणं, दारू पिणं, मांस खाणं हे तर रोजचंच होतं त्याचं. म्हणजे पापाचा घडा काठोकाठ भरला होता. पूर्वक आयुष्यभर वाईट मार्गाने चालला. मग पुढे काय होतं याची उत्सुकता वाढते आणि मनात प्रश्न पण येतो की इतकी पापं केल्यावर पण काही आशा असते का? पुढे घडतंही तसंच काहीतरी नाट्यमय. क्रोधच्या मृत्यूची वेळ अगदी जवळ येते आणि मृत्यूच्या 1 दिवस आधी यमदूत त्याच्या समोर येतात आणि त्याला सांगतात की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, आम्ही तुझे प्राण न्यायला येणार आहोत. मृत्यूचं असं प्रत्यक्ष समोर येणं हा तर खूप मोठा धक्का बसला असेल त्याला. आयुष्यभर केलेल्या कर्मांचा हिशोब आता द्यावा लागणार या जाणीवेने तो नक्कीच हादरला असेल. हो, अगदी. यमदूतांचे शब्द ऐकून क्रोध खूप घाबरतो. त्याला पहिल्यांदा आपल्या पापांची आणि त्याच्या भयानक परिणामांची खरी जाणीव होते. तो दुःखी होतो आणि आता यातून कसं सुटायचं याचा मार्ग शोधू लागतो. आणि याच अवस्थेत तो जवळच असलेल्या अंगिरा ऋषींच्या आश्रमात जातो. तिथे जाऊन तो ऋषींना नमस्कार करतो आणि पश्चातापाने भरलेल्या आवाजात आपली सगळी कर्म कहाणी सांगतो. तो कबूल करतो की मी आयुष्यभर फक्त पापच केलंय आणि आता मला मृत्यूची भीती वाटतेय. तो ऋषींना विनंती करतो की या पापांपासून मुक्ती मिळावी आणि मला मोक्ष मिळावा यासाठी काहीतरी उपाय सांगा. इथे अंगिरा ऋषींची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. ते क्रोधच्या पापांची कहाणी ऐकून त्याला रागवत नाहीत किंवा हकलून देत नाहीत. उलट त्याच्या पश्चात्तापाला ते प्रतिसाद देतात. ते त्याला या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडायला एक मार्ग दाखवतात. म्हणजे गुरु किंवा मार्गदर्शकाची भूमिका इथे स्पष्ट दिसते. ते त्याला सांगतात की अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते म्हणजे पाशांकुशा एकादशी, तिचं व्रत कर. मोक्ष हा शब्द इथे महत्वाचा आहे. मोक्ष म्हणजे नेमकं काय हे आपण थोडं स्पष्ट करू शकतो का? कारण कथेचा शेवट मोक्षाशी जोडलेला आहे. हो, नक्कीच. आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातला मोक्ष हा शेवटचा आणि अंतिम मानला जातो. मोक्ष म्हणजे सोप्या भाषेत जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होणं.
आत्म्याचा परमात्म्यात विलीन होणं किंवा सगळ्या दुःखांपासून कायमची मुक्ती मिळणं अशी ही कल्पना आहे. तर क्रोधला फक्त पापांपासून सुटका नकोय, त्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच बाहेर पडायचं आहे. तर अंगिरा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे क्रोध पूर्ण श्रद्धेने आणि जसा विधी सांगितला तसा पाशांकुशा एकादशीचं व्रत करतो आणि कथेनुसार या एका व्रताचा प्रभावाने त्याची आयुष्यभराची सगळी पापे धुतली जातात, नष्ट होतात. त्याने कशी नष्ट होऊ शकतात? इथे मला वाटतं श्रद्धेचं आणि त्या विशिष्ट व्रताच्या दिवशी असलेल्या एका खास ऊर्जेचं महत्त्व सांगितलं जातंय. कदाचित क्रोधने ते व्रत फक्त वरवर केलं नसेल, तर अगदी मनापासून तीव्र पश्चात्तापाने आणि पूर्ण समर्पणाने केलं असेल. त्या एका दिवसाच्या त्याच्या प्रामाणिक प्रयत्नात त्याच्या संपूर्ण भूतकाळाला बदलून टाकण्याची एक शक्ती निर्माण झाली, अशी ही कथा सांगतेय. आणि कथेचा शेवट तर खूपच प्रभावी आहे. व्रताच्या पुण्यामुळे क्रोधाला मृत्यूच्या वेळी यमदूत नाही, तर भगवान विष्णूंचे दूत येतात आणि त्याला सन्मानाने विष्णू लोकात घेऊन जातात. त्याला मोक्षाची प्राप्ती होते. खरंच ही कथा खूप काही सांगून जाते. एक म्हणजे पश्चात्ताप किती महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर काय होऊ शकतं. तिसरं म्हणजे बदल कधीही शक्य आहे, अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा, जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर. आणि चौथं अर्थातच पाशांकुशा एकादशी व्रताची प्रचंड शक्ती. अगदी बरोबर. ही कथा ऐकल्यावर त्या व्रताचं महत्त्व आणखीनच जाणवतं. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला पुढे सांगतात की जे कोणी हे पाशांकुशा एकादशीचं व्रत करतात त्यांना केवळ मोक्षच नाही तर इतरही फायदे होतात. जसं की त्यांना चांगला जीवनसाथी मिळतो, घरात कधी धनधान्याची कमी राहत नाही. म्हणजे ऐहिक लाभ पण आहेत. हो, आणि इतकंच नाही तर असंही मानलं जातं की व्रत करणारी व्यक्ती केवळ स्वतःचा नाही तर तिच्या अनेक मागीच्या आणि पुढच्या पिढ्यांचाही उद्धार करते. आता याचा अर्थ काय घ्यायचा? हा जो पिढ्यांच्या उद्धाराचा मुद्दा आहे ना, तो आपल्या संस्कृतीतल्या कर्मसिद्धांताच्या एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधतो. म्हणजे जसं आपण आपल्या कर्माची फळं भोगतो, तसंच काही चांगल्या कर्मांचा, पुण्यकर्मांचा प्रभाव आपल्या पूर्वजांना आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पण मिळू शकतो, अशी एक कल्पना आहे. यातून कुटुंबाचं, कुळाचं महत्त्व आणि एका व्यक्तीच्या चांगल्या कर्माचा किती मोठा परिणाम होऊ शकतो हे दिसतं. हे व्रत फक्त वैयक्तिक लाभाचं नाहीये, तर ते कौटुंबिक आणि कदाचित सामाजिक कल्याणाशी पण जोडलेलं आहे असं म्हणता येईल. आणि या सगळ्या फायद्यांमध्ये पुन्हा एकदा दानाचं महत्त्व सांगितले आहे. असं म्हणतात की या दिवशी सोनं, तीळ, जमीन, गाय, अन्न, पाणी, छत्री, चप्पल अशा वस्तूंचं दान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. हो, दानामुळे फक्त पुण्य मिळतं असं नाही, तर ते आपल्या मनातली आसक्ती म्हणजे वस्तूंबद्दलची ओढ कमी करायला मदत करतं आणि समाजाबद्दल आपली काही जबाबदारी आहे ही भावना पण जागृत करतं. व्रतामधून जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती इतरांच्या भल्यासाठी वापरणं हा दानाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. त्यामुळे पाशांकुशा एकादशीच्या व्रतात पूजा, उपवास, जप याबरोबरच दानालाही तितकंच स्थान दिलेलं दिसतं. तर आज आपण पाशांकुशा एकादशीबद्दल बरीच सविस्तर माहिती मिळवली. तिचं महत्त्व काय आहे, तिची फळं कोणती, दशमीपासून द्वादशीपर्यंत चालणारी व्रत करण्याची पद्धत काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रोध डाकूची ती बोधकथा, या सगळ्यावर आपण चर्चा केली. हो, आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की आपल्या परंपरेत विशिष्ट तिथींना, जसं की एकादशी, इतकं विशेष महत्त्व का दिलं जातं आणि त्या दिवशी केलेली विशिष्ट कर्म म्हणजे व्रत, उपवास, पूजा, दान ही इतकी प्रभावी का मानली जातात. क्रोध डाकूची कथा तर अगदी टोकाचं उदाहरण आहे, जिथे एका दिवसाचं व्रत आयुष्यभराच्या पापांवर मात करतं. यामागे फक्त श्रद्धा आहे की काही वेगळं तत्वज्ञान आहे यामागे? खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित याचं उत्तर श्रद्धा आणि कृती यांच्या एकत्र येण्यात असावं. म्हणजे तीव्र पश्चात्ताप, बदलण्याची प्रामाणिक इच्छा आणि त्याला शास्त्रात सांगितलेल्या विधींची जोड, हा सगळा मिलाप कदाचित व्यक्तीमध्ये इतकं मोठं मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणतो की भूतकाळातल्या कर्मांचे वाईट परिणाम कमी होतात किंवा नाहीसे होतात. कदाचित हे व्रत म्हणजे एका दिवसात भूतकाळ पुसून टाकायची जादू नाही, तर भविष्यासाठी एक नवी, शुद्ध सुरुवात करण्याची एक संधी आहे असंही म्हणता येईल. श्रद्धा आणि कर्म यांचं हे नातं आणि त्यातून अपेक्षित असलेलं परिवर्तन हा खरंच एक चिंतनाचा विषय आहे.